तुमच्या मुलाला डॉक्टर बनवायचंय पण सुरुवात कुठून करायची हेच कळत नाहीये, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कारण आज आपण 10वी पासून डॉक्टर होईपर्यंतचा कंप्लीट रोड मॅप सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. नमस्कार मित्रांनो, बघताय करिअर विस्तार युट्यूब चॅनल. सर्वात पहिली आणि महत्त्वाची स्टेप म्हणजे 10वी नंतर सायन्स स्ट्रीम निवडणे, म्हणजे पीसीबी. पीसीबी म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी विषय निवडणे. आणि पुढे म्हणजेच 12वी मध्ये किमान 50 ते 60% मार्क्स लागतात. रिझर्व्ड कॅटेगरीसाठी थोडी सूट असते, मेडिकलसाठी. म्हणून सुरुवातीपासूनच बायोलॉजी स्ट्रॉंग ठेवा. चला आता पुढचा इम्पॉर्टंट स्टेप पाहूया. डॉक्टर बनण्यासाठी सर्वात महत्त्वाची परीक्षा म्हणजे नीट एक्झाम. ही एक्झाम दिल्याशिवाय MBBS, BDS, BAMS, BHMS या कोर्सेसला ॲडमिशन मिळत नाही. या एक्झाममध्ये फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी हे विषय महत्त्वाचे असतात. टोटल 720 मार्क्स असतात आणि 200 प्रश्नांपैकी कमीत कमी 180 प्रश्न अटेम्प्ट करायचे असतात. म्हणजेच कॉम्पिटिशन खूप हाय असतं. म्हणून प्रिपरेशन स्ट्रॉंग असणं खूप गरजेचं आहे. चला आता तयारी कशी करायची ते बघूया. नीट क्रॅक करण्यासाठी सर्वात महत्त्वाचं आहे NCERT. NCERT बुक्स पूर्णपणे वाचून काढा. दररोज 6 ते 8 तास अभ्यास करा आणि MCQची प्रॅक्टिस नियमित करा. प्रत्येक आठवड्याला मॉक टेस्ट द्या आणि चुका ॲनलाइज करून सुधारणा करा. कन्सिस्टन्सी आणि डिसिप्लिन ठेवलं तर सक्सेस नक्की मिळतो. चला आता ॲडमिशन प्रोसेस बघूया. नीट नंतर काउन्सिलिंग प्रोसेस सुरू होते. यामध्ये तुम्हाला ऑनलाईन रजिस्ट्रेशन करावं लागतं. नंतर चॉईस फिलिंग करून कॉलेजेस निवडायचे असतात. त्यानंतर सीट अलॉटमेंट होतं, कॉलेजकडून डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन केलं जातं आणि शेवटी ॲडमिशन कन्फर्म होतं. यात गव्हर्नमेंट कॉलेजेसची फी कमी असते तर प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये फी जास्त असते. म्हणून नीट एक्झामचे मार्क्स खूप महत्त्वाचे असतात. जास्त मार्क म्हणजेच सरकारी कॉलेजमध्ये ॲडमिशन. आता आपण मेडिकलमधील कोर्सेस बघूया. मेडिकल फील्डमध्ये अनेक कोर्सेस आहेत, जसे की MBBS डॉक्टर बनण्यासाठी मुख्य कोर्स, BDS डेंटिस्ट बनण्यासाठी, BAMS आयुर्वेदिक डॉक्टर, BHMS होमिओपॅथी डॉक्टर आणि B.Pharm फार्मासिस्ट बनण्यासाठी. प्रत्येक कोर्सचा ड्युरेशन वेगळा आहे आणि करिअर ऑप्शन सुद्धा वेगवेगळे आहेत. चला आता MBBS डिटेलमध्ये बघूया. MBBS हा सर्वात इम्पॉर्टंट कोर्स आहे. याचे ड्युरेशन 5.5 वर्ष आहे, ज्यामध्ये 4.5 वर्ष अभ्यास आणि 1 वर्ष इंटर्नशिप असते. या कोर्समध्ये ॲनाटॉमी, फिजिओलॉजी, मेडिसिन, सर्जरी सगळं शिकवलं जातं. MBBS पूर्ण झाल्यावर तुम्ही डॉक्टर म्हणून काम सुरू करू शकता. पण थांबा, अजून खूप काही बाकी आहे. पुढे अजून ऑप्शन्स आहेत. MBBS नंतरही तुमच्याकडे 3 मेन ऑप्शन्स असतात. पहिला प्रायव्हेट प्रॅक्टिस, दुसरा गव्हर्नमेंट जॉब आणि तिसरा पोस्ट ग्रॅज्युएशन. PG केल्यावर तुम्ही स्पेशलिस्ट डॉक्टर बनता, जसं की हार्ट, स्किन, ब्रेन स्पेशलिस्ट. यासाठी पुन्हा एकदा नीट PG एक्झाम द्यावी लागते आणि आणखी 3 वर्ष लागतात. म्हणजे स्पेशलिस्ट डॉक्टर बनायला एकूण 8 ते 9 वर्ष लागू शकतात. तर मित्रांनो, डॉक्टर बनण्यासाठी वेळ, मेहनत आणि पैसा तिन्ही गोष्टी लागतात. गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये फी कमी असते, पण प्रायव्हेटमध्ये लाखोंमध्ये जाते. करिअर ऑप्शन्स खूप आहेत. डॉक्टर, डेंटिस्ट, आयुर्वेदिक डॉक्टर, फार्मासिस्ट, मेडिकल ऑफिसर, सर्जन आणि अजून बरीच काही. म्हणून योग्य प्लॅनिंग आणि मेहनत केल्यास तुम्ही नक्की डॉक्टर बनू शकता. ही माहिती तुम्हाला उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा